जिल्हा परिषद निवडणूक पुढे जाण्याची शक्यता आहे। अजित पवारांनी हा अंदाज व्यक्त केलाय। झेडपी आरक्षणाबाबत कोर्टामध्ये खटला चालू आहे आणि या खटल्याचा निकाल लागल्यानंतर या निवडणुका होतील अशी एक शक्यता आहे। राज्यातल्या जिल्हा परिषद निवडणुका पुढे जाण्याची त्यामुळे शक्यता आहे, तसे संकेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेले आहेत। तर सध्या ओबीसी आरक्षणासंदर्भात सुप्रीम कोर्टामध्ये एक महत्त्वाची सुनावणी होणं बाकी आहे आणि मंगळवारी ही सुनावणी होणार आहे आणि या संदर्भात अजित पवारांनी सुद्धा तेच संकेत दिले। जिल्हा परिषद निवडणुका या पुढे ढकलल्या जातील असा एक हा अंदाज त्यांनी व्यक्त केलेला आहे। झेडपी आरक्षणाबाबत कोर्टात खटला सुरू आहे आणि त्यामुळे राज्यातल्या जिल्हा परिषद निवडणुका पुढे जाण्याची शक्यता आहे। 50%हून अधिक आरक्षण ओबीसींसाठी काही जिल्हा परिषदांमध्ये झालेलं असल्यामुळे या जिल्हा परिषदांसंदर्भात आता काय नेमका निर्णय होतो हे बघणं खूप महत्त्वाचं असणार आहे। मंगळवारी सुप्रीम कोर्टामध्ये आरक्षणाचा एक मॅटर आहे आणि त्या कोर्ट प्रकरणामुळे जिल्हा परिषदेच्या निवडणुका थोड्या पुढे जाण्याची शक्यता नाकारता येत नाही। हा अधिकार संविधानाने, घटनेने, कायद्याने हा न्यायालयाला दिलेला आहे, त्याच्याबद्दल बोलण्याचा मलाही अधिकार नाही। तर सध्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं पाहायला मिळते। येत्या 2 डिसेंबरला नगरपालिका नगरपंचायतींच्या निवडणुका होणार आहेत आणि जिल्हा परिषद तसंच मनपाच्या निवडणुकांची सुद्धा प्रतीक्षा असताना हे एक महत्त्वाचे संकेत मिळतात। अजित पवारांनी सुद्धा जिल्हा परिषद निवडणुका पुढे ढकलल्या जातील असा अंदाज व्यक्त केला आहे।